नमस्कार मित्रांनो, महिला व बालविकास विभागामार्फत शहर आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदानावर पिंक ई-रिक्षा देण्यात येणार आहे. या योजनेत राज्य शासनाकडून 20% अनुदान मिळणार आहे. तसेच 600 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे. पिंक ई-रिक्षा योजनेतून महिला व मुलीच्या रोजगार निर्मितीस चालना देणे, त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, स्त्री सशक्तीकरणास चालना देणे, महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करण्यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर यासाठी कोणती कंपनी प्रशिक्षण देणार ते बघू. ई-रिक्षा उपलब्ध करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना परवाना म्हणजेच लायसन, परमिट, बॅच बिल्ला, प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ई-रिक्षा किमतीच्या 70% कर्ज भेटणार आहे. योजनेत ई-रिक्षाच्या किमतीमध्ये जीएसटी, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स आदी करांचा समावेश राहणार आहे. नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, अनुदेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई-रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल. म्हणजेच राज्य शासनाकडून तुम्हाला 20% रक्कम पैसे हे भेटणार आहेत. योजनेची लाभार्थी महिला किंवा मुली यांना 10% स्वहिस्सा भरावा लागणार आहे. म्हणजेच 10% जी काय पैसे असतील ती तुम्हाला स्वतः या योजनेत टाकावे लागणार आहेत. तर कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 वर्षाची मुदत तुम्हाला दिली जाणार आहे. जी तुम्हाला बँकेकडून 70% पैसे व्याजावर भेटणार म्हणजे कर्ज भेटणार आहे, त्याची तुम्हाला परतफेड करण्यासाठी 5 वर्षाची मुदत दिली जाणार आहे. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते बघू. अर्जदाराचे वय 20 ते 40 वर्षे असावे. लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. विधवा, कायद्याने घटस्फोटित विधवा, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती किंवा मुली, अनुरक्षणगृह बालगृहातील आजी किंवा माजी प्रवेशितांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर योजनेचा लाभ हा एकदाच भेटणार आहे. दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे. शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा. महिला कर्ज घेण्यास पात्र असावी. परतफेडीची जबाबदारी महिलेची राहणार आहे. तर अर्ज कुठे करायचा ते बघू. या योजनेसाठी महिला व बालविकास भवन किंवा कॅम्प रोड, अमरावती समाज कल्याण विकास अधिकारी महानगरपालिका अमरावती किंवा कार्यक्रम व्यवस्थापक नरेगा जिल्हा परिषद अमरावती, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा नागरी अमरावती, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामीण गटविकास अधिकारी कार्यालय किंवा मुख्याधिकारी कार्यालय, नगरपालिका किंवा नगरपंचायत किंवा संचालित समूह साधन केंद्र किंवा सखी वन टॉप सेंटर, स्त्रिया जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर किंवा अमरावती या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महिला व बालविकास अधिकारी उमेश टेकाळे आणि जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केलेले आहे. तर या योजनेसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते बघू. लाभार्थींना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचा 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड,
केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड चालेल. बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, मतदानाचं ओळखपत्र, रेशन कार्ड, महिला स्वतः रिक्षा चालवण्याचं हमीपत्र, महिलेचे बँक कर्ज नसल्याचे हमीपत्र, अटी व शर्ती पालन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.